उत्तर प्रदेश सरकारने योगी आदित्यनाथ सरकारने एक निर्णय घेतला आहे। तो निर्णय काय आहे तर कावड यात्रा जिथून निघणार आहे त्या मार्गावरील सर्व दुकानं किंवा छोटे मोठे जे ठेले आहेत, छोटे मोठे जे दुकान आहेत, ठेले आहेत, हॉटेल आहेत, त्या सर्व गोष्टींवरती, त्या सर्व दुकानांवरती, हॉटेलांवरती जी नावं त्यांनी लिहिली आहेत त्याच्याबरोबर त्या नावाबरोबर त्या दुकानदाराच्या मालकाचं, प्रोप्रायटरचं सुद्धा नाव तिथे येणं गरजेचं आहे, असं त्यांनी एक आदेश दिलेला आहे। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर। मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारने योगी आदित्यनाथ सरकारने एक निर्णय घेतला आहे। तो निर्णय काय आहे तर कावड यात्रा जिथून निघणार आहे त्या मार्गावरील सर्व दुकानं किंवा छोटे मोठे जे ठेले आहेत, छोटे मोठे जे दुकान आहेत, ठेले आहेत, हॉटेल आहेत, त्या सर्व गोष्टींवरती, त्या सर्व दुकानांवरती, हॉटेलांवरती जी नावं त्यांनी लिहिली आहेत त्याच्याबरोबर त्या नावाबरोबर त्या दुकानदाराच्या मालकाचं, प्रोप्रायटरचं सुद्धा नाव तिथे येणं गरजेचं आहे, असं त्यांनी एक आदेश दिलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला हे योग्य वाटते का? आता याच्यावरती चर्चा चालू झाली आहे, याच्यावरती मतभेद सुद्धा निर्माण झालेले आहेत, याच्यावरती विरोध सुद्धा दर्शवला जातोय। तर काय तर भारतीय जनता पार्टी किंवा योगी आदित्यनाथ आता धर्माचं राजकारण करत आहेत। हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। मित्रांनो, आपल्याला असं वाटतंय का? मित्रांनो, ह्या काळामध्ये जे कावड यात्रेत तिथून जातात, कावडीमधून खांद्यावरून ते पाणी घेऊन जातात जलाभिषेक करण्यासाठी शंकराच्या, महादेवाच्या पिंडीवरती या श्रावण महिन्यामध्ये, आणि हा त्यांचा रिवाज आहे, रीतिरिवाज आहेत। आणि ते वाटेत जाताना त्यांना कधी भूक लागली, पाणी प्यायचं झालं, तहान लागली किंवा काय घ्यायचं झालं एखादी वस्तू, तर ते वाटेत जाताना त्या गोष्टी घेत जातात। त्या हॉटेलमध्ये किंवा त्या दुकानावरती जे काही पदार्थ असतील ते स्वीकारतात, खातात आणि पुढे जात राहतात। मित्रांनो, या अगोदर असं दिसून आलं आहे की देवी देवतांचं नाव लावून किंवा हिंदू नावं लावून हे काय करत आहे, दिशाभूल करत आहे। आतमध्ये मालक कोण आहे तर मुसलमान आहे, आतमध्ये कर्मचारी कोण आहेत तर मुसलमान आहेत, पण नाव कोणाचं आहे? हिंदू देवदेवतांचं किंवा हिंदू लोकांचं। याच्या मागचा उद्देश काय मित्रांनो? तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, तर त्यामागचं तुमची ओळख का तुम्ही लपवताय? हा ज्यावेळी प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी एखादी व्यक्ती ओळख लपवते आपली। म्हणजे आपण लव जेहादचा प्रकार पकडूया, लव जेहाद, ओळख लपवून, एखादा मुसलमान व्यक्ती आपली ओळख लपवून, एखादा मुसलमान युवक आपली ओळख लपवून एखाद्या हिंदू मुलीला काय करतोय, फसवतोय, तिच्यावरती प्रेमाचं नाटक करतोय किंवा प्रेम करतोय। हे करायची आवश्यकता काय? जर तुमचं खरं प्रेम असेल तर तुम्हाला तुमच्या नाव लपवणं गरजेचं नाहीये। जर तुमच्यात प्रामाणिकपणा असेल, तुमच्यात पावित्र्यता असेल, तर तुम्ही नाव लपवून कशाला ते दुकान चालवताय किंवा कशाला ते हॉटेल चालवताय? याचा अर्थ काय झाला? तुम्ही काहीतरी दिशाभूल करताय, काहीतरी खोटेपणा करताय, काहीतरी लबाडीपणा करताय। ही गोष्ट सरळ स्पष्ट दिसून येते। आणि हा जो निर्णय घेतलेला आहे योगी आदित्यनाथ सरकारने, तो माझ्या मते तरी योग्य आहे। कारण ज्याला मुसलमान असून सुद्धा त्याच्या दुकानावर जाऊन खायचं आहे, घ्यायचं आहे, ती विकत घ्यायची आहे गोष्ट, तर तो जाऊन घेऊ शकतो, कोणी कोणाला रोखलेलं नाही आहे।
की तुम्ही मुसलमानाच्या दुकानात जाऊन ती गोष्ट घेऊ नका. मित्रांनो, आता इथे बऱ्याच अशा बेकऱ्या आहेत, मुसलमानांच्या बेकऱ्या आहेत, पण तिथे जाऊन हिंदू घेतात. त्यांना माहीत आहे हे मुसलमानांची बेकरी आहे, तरीसुद्धा तिथे जाऊन घेतात. तिथे जाऊन ती परचेस करतात, विकत घेतात. कारण तो त्यांचा हे आहे, तो त्यांची निवड आहे. ती त्यांची कुठे जाऊन काय घ्यायचं की नाही घ्यायचं हा प्रत्येकाची निवड आहे. मग तिथे तुम्ही जर तुमची खरी ओळख लपवताय, खरी ओळख लपवताय, मग त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे, त्याच्या मागे काहीतरी खोटेपणा आहे. कारण तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेला, बरेच असे व्हिडिओ व्हायरल झालेत, बरेच असे फोटोसुद्धा व्हायरल झालेत की ती एखादी मुसलमान व्यक्ती फळ विकते तर त्या फळांवर थुकते, एखादा पदार्थ विकते तर त्याच्यावर थुकते, एखाद्या बेकरीमध्ये तो ते टोस्ट बनवतात, बटर बनवतात, अन्य पदार्थ बनवतात, तिथे ते थुकतायत किंवा लघवी ओततायत आपण केलेली. हे असे प्रकार तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असाल, बऱ्याच वेळा त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. मग ह्यातून काय संदेश दिला जातो, ह्यातून काय संदेश पोचतो? मग तुम्ही तुमची ओळख लपवताय, त्याच्या मागून काय नक्की तुम्हाला साध्य करायचं आहे, त्याच्या मागून तुम्हाला काय नक्की साध्य करायचं आहे? याचा अर्थ असाच होतो की तुम्ही त्या हॉटेलमध्ये, समजा एखाद्या मुसलमानाच्या हॉटेलमध्ये गेलात आणि तुमचा उपवास आहे आणि त्या उपवासाच्या दरम्यान त्या मुसलमानाच्या हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्हाला माहिती नाही ती मुसलमानाचं हॉटेल आहे, त्याने आपली ओळख लपवलेली आहे. आणि तुम्ही जसे ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याप्रमाणे त्या मुसलमानाने तसेच काहीतरी प्रकार केले असतील, आपला उपवास बाधित व्हावा म्हणून, आपला धर्म बाधित व्हावा, थुकले असेल, आणखीन काय घाणेरडा प्रकार केला असेल, तर ते तुम्हाला मान्य आहे का, तुम्ही ते स्वीकाराल का? मग ह्याच्यावरती राजकारण करण्याचा काय कारण आहे? काय कारण आहे राजकारण करण्याचा? ह्याच्या धर्मामध्ये कुठे तेढ निर्माण केली गेली? हा माझा चॉईस आहे ना, ही माझी निवड आहे की मला कुठे खरेदी करायचं आहे, काय खरेदी करायचं आहे, कसं खरेदी करायचं आहे, कोणाशी कसे संबंध ठेवायचे, कोणाशी मला कसे त्याच्याबरोबर मला माझे व्यवहार करायचे, हा माझा संबंध आहे, हा माझा सर्वस्वी, माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि कायद्याने नियमाने तुमच्या त्या दुकानावरती प्रोप्रायटरचं नाव लिहिणं सुद्धा गरजेचं आहे, त्या लायसन नंबर लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. हा कायदा आहे मित्रांनो. आता टपरीवाल्याकडे लायसन नाही आहे, पण तो नाव लिहू शकतो ना की अमुक अमुक फळ विक्रेता, अमुक अमुक भाजी विक्रेता, अमुक अमुक हॉटेलचा तो मालक प्रोप्रायटर, अमुक अमुक त्या मिठाईचा दुकानदार. आता मी एकच मागे 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला व्हायरल झालेला, त्याच्यात एक मिठाईचे दुकानदार, नाव वरती लिहिलंय हिंदू, आणि तो थुकतोय, त्या मिठाईंवर थुकतोय तो. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि नंतर लक्षात आलं की ती व्यक्ती मुसलमान आहे म्हणून, ते दुकान मुसलमानाचं आहे म्हणून. मग हे कृत्य का करताय? कारण तिथे जी लोकसंख्या आहे, तिथे ती वस्ती आहे, ती बहुसंख्य हिंदू आहे. त्यांना माहिती आहे इथे घेणारे हिंदूच आहेत. मग त्या हिंदूंना असं दूषित अन्न तुम्ही का देताय? असे दूषित पदार्थ तुम्ही का देतायत? हे कृत्य तुम्ही का करतायत? मग ह्याला सुरुवात कोणी केली? ह्याच्या मागचा उद्देश काय? ह्याच्या मागचा राजकारण काय आहे? हे षडयंत्र काय आहे? हेही त्या मुसलमानांनी सांगावं. मित्रांनो, जर तुम्ही म्हणताय हिंदू मुसलमान हा जर विषय भारतीय जनता पार्टी करते, तर गेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये एक गठ्ठा मुसलमान भारतीय जनता पार्टीच्या विरोधात का गेला? हे त्यांनी उत्तर द्यावं ना. ते लाभार्थी होते, त्यांनी लाभ घेतला. पसमानदा मुसलमान म्हणून नरेंद्र मोदीजींनी अगदी पाडाच वाचला होता.
पसमानदा मुसलमानांसाठी अमुक, पसमानदा मुसलमानांसाठी तमुक, त्या महिलांना त्या ट्रिपल तलाकमधून त्यांना हे दिलं, सुटकारा दिली. आता त्यांना त्या आपल्या कुटुंबामध्ये एक वाटा मिळावा, त्या मुलींना जसं मुलांना त्याच्यात हिस्सा मिळतो तसा मुलींना सुद्धा त्याचप्रमाणे तेवढाच वाटा त्यांना पण मिळावा, असं न्यायालयाने ज्यावेळी हे केलं, घोषित केलं, निवाडा दिला, त्याच्यानंतर तुम्ही विरोध का करताय? याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ काय झाला? मग हिंदू मुसलमान हा गोष्ट कोणी आणली? कोण करतोय? तुम्ही जर पूर्ण 100% 100% मतदान भारतीय जनता पार्टीच्या विरोधात करताय, लाभ घेऊन सुद्धा, लाभार्थी होऊन सुद्धा, तर का? तर भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही बघताना हिंदुत्व पार्टी म्हणून बघताय, पण लाभ घेताना तुम्ही हा नाही विचार केला हिंदुत्व पार्टीकडून, त्या हिंदुत्ववादी पार्टीकडून आपण हे सगळे लाभ घेतलेत. जे तुमच्या काँग्रेस किंवा ते राष्ट्रवादी किंवा समाजवादी ह्या पार्टीने तुम्हाला इतके वर्ष न दिलेले लाभ जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधून ते घेतलेत. आणि मित्रांनो, एक मला सांगा, टॅक्स पेयरमध्ये टॅक्स देणारे मुसलमान किती आहेत या देशामध्ये? किती टक्के असतील? फक्त 5 ते 10%. मुसलमानांची जर संख्या जी आहे त्या संख्यामधील म्हणतोय मी, सर्व ऑल ओव्हर संख्यातली नाही म्हणत आहे मी. मुसलमानांची जी संख्या आहे त्याच्यामधील जे मुसलमान आहेत ते किती टॅक्स देतात, किती त्याचं टॅक्स भरतात भारत सरकारला किंवा त्या राज्यामध्ये? मित्रांनो, विचार करा. पण लाभ सगळे घेतात ते, आमचा हक्क आहे, आमचा हक्क आहे. पण त्या तुम्हाला देताना ही गोष्ट तुम्ही बघता का, विचार करता का? तुमचा वाटा तुम्ही देता का? नाही देत मित्रांनो. हेच तर दुःख आहे. म्हणजे लाभ सगळे तुम्हाला हवेत आणि ते लाभ मागायला सुद्धा आलेले नाहीत मित्रांनो. कोणताही लाभ त्यांनी कुठल्याही सरकारकडे मागितलेला नाही. फक्त त्यांना एकच करायचं आहे, ते म्हणजे प्रत्येक वेळी मी सांगितलंय, पुरा देश इस्लामिक करायचा आहे. हा त्याचा अजेंडा आहे आणि तो क्लिअर आहे आणि हा कोणीही नाकारू शकत नाही. असो तो मित्रांनो विषय. महत्त्वाचा विषय म्हणजे काय? दुकानावरती ज्या पाट्या लागल्या त्या पाट्यांवरती तो प्रोप्रायटर आहे, मालक आहे त्या दुकानाचा, जो चालवणार आहे, त्या दुकानदाराचं नाव लिहिणं काय चुकीचं आहे? तो मग मुसलमान असो, हिंदू असो, पंजाबी असो, जैन असो, पारशी असो, कोणी असो, त्याने नाव लावणं काय अडचणीचं आहे? त्याने आपलं नाव ते का लपवत आहेत, का लपवून ते काम करत आहेत, त्याच्या मागे काय षडयंत्र आहे? मग जर ते नाव तुम्ही डिस्प्ले केलं तर तुम्हाला अडचण काय आहे? मग याच्यात काय राजकारण झालं? मग हलाला सर्टिफिकेट जे तुम्ही वाटताय त्याचा अर्थ काय? हलाला सर्टिफिकेट याचा अर्थ काय झाला? मग त्यावेळी कोण राजकारण करतोय? मग हिंदू मुसलमान कोण वाटतोय? आता एखाद्या बकरीचं किंवा एका कोंबड्याचं हलाल करणं किंवा झटक्यामध्ये मारणं ही गोष्ट समजू शकतो आपण, पण लिपस्टिकमध्ये, पावडरमध्ये, अगदी तेलामध्ये, खाद्यपदार्थामध्ये हलाल हा विषय आला कुठून? कोणी आणला? त्याच्यावरती डिबेट नाही झाली, त्याच्यावरती हलकल्लोळ नाही झाला. मग आताच का? मित्रांनो, जाणून घ्या, समजून घ्या हे काय घडते ते. हा कायदा आहे, हा नियम आहे. प्रोप्रायटरचं नाव लिहिणं, मालकाचं नाव लिहिणं हा कायदा आहे. त्या दुकानाचा लायसन नंबर लिहिणं हा कायदा आहे. पण तो कायदा पाळला गेलेला नाही आहे. नवीन कायदा नाही मित्रांनो हे नाव लिहिणं किंवा तो लायसन नंबर लिहिणं, हा जुनाच कायदा आहे. फक्त तो कार्यामध्ये आणला, इम्प्लिमेंट केला गेला, त्याचे आदेश दिले गेले की तुम्ही तो कायदा पाळणे गरजेचं आहे, बस एवढाच फरक आहे. मग ह्याच्यातून राजकारण काय केलं?
UP सरकारने, आदित्यनाथ सरकारने. मग त्या कावडियांना तुमच्या दुकानात येऊन खायचं आहे, त्या मुसलमानाच्या दुकानात येऊन खात आहेत, हॉटेलमध्ये खात आहेत, टपरीवर खात आहेत, की आणखीन कुठे खात आहेत, हा त्यांचा चॉईस आहे. मित्रांनो, शेवटी हा त्यांचा चॉईस आहे. पण नाव लिहिणं हे गरजेचं आहे, त्याची ओळख दाखवणं गरजेचं आहे. ओळख लपवणं हा मोठा गुन्हा आहे. मित्रांनो, ओळख लपवणं हा मोठा गुन्हा आहे. मग हे मुसलमान आपली ओळख का लपवत आहेत? जर एवढ्या निधड्या छातीचे आहेत, जेवढे तर पाकसाप आहेत, ते म्हणतात इस्लाम धर्म हा पाकसाप आहे, म्हणून ते पाकिस्तान नाव दिलं. मग ते पाकसाप असताना आपलं नाव का लपवत आहेत? आता उत्तर द्यावं. जे विरोधक आहेत, सिनेमा सृष्टीमधले विरोधक आहेत, त्यांनी विरोध दर्शवला आहे, किंवा जे लिब्रांडू आहेत त्यांनी विरोध दर्शवला, जे नेते मंडळी आहेत विविध पक्षातले, विविध संघटना आहेत, त्यांनी विरोध दर्शवला. त्यांना एक माझा प्रश्न आहे, तुम्ही नाव का लपवता? नाव लपवून तुम्ही काय साध्य करताय? त्याच्या मागचं षडयंत्र काय आहे हे तरी तुम्ही क्लिअर करा. आणि षडयंत्र नसेल तर तुम्हाला नाव लपवायची काही गरज नाहीये. मित्रांनो, आपल्याला काय वाटते? हा घेतलेला जो निर्णय आहे तो भारतभर हा लागू व्हावा अशी तुमची इच्छा आहे का? अशी तुमची मागणी आहे का? आणि ती असेल तर ती तुम्ही लावून धरा. मला तरी असं वाटते, माझ्या वैयक्तिक तरी असं मत आहे की पुरा भारत देशामध्ये हा कायदा लागू करावा. म्हणजे हा कायदा आहे त्याच्यावर तो इम्प्लिमेंट करावा, आणि तो जर कोण कायदा पाळत नसेल तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. त्याने आपली ओळख लपवू नये, आपली ओळख ठेवून दाखवूनच त्याने तो व्यवसाय करावा. मग तो हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, जैन असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, कोणी असो. मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.